तर फिंजलीबद्दल सांगायला एक अशी गोष्ट आहे, त्यांचं जे आपले स्टुडंट त्याच्यामध्ये काम करत आहेत, तर टेक्नॉलॉजी स्टॅक त्यांचा चांगला आहे, त्यांना काम करायला छान मिळत आहे, म्हणजे फ्रंट एंड झालं, बॅक एंड झालं. आज आपण याच कंपनीबद्दलचा इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स ऐकून घेणार आहोत. आता मी इथे क्लास लावल्यावरच मला असं कोडिंगमध्ये जास्त इंटरेस्ट आला. त्याच्या आधी मला नव्हता. म्हणजे जेडी वाचल्यानंतर मला असं वाटलं की बाबा हां, मी क्रॅक करेल, एवढं मी शिकली आता सरांकडे तर मी करेल. डेव्हलपरसाठी इंटरव्ह्यू द्यायचा असेल तर इकडे बसा आणि क्यूएसाठी द्यायचं असेल त्यांनी 2 राऊंड म्हणजे हे पण ऑफर केले ते रोल. त्याच्यामध्ये असं होतं की आपल्याला कॉईन दिले गेलेत, 1 रुपयाचा, 2 रुपयाचा आणि 5 रुपयाचा, हे 3 ऑप्शन आहेत. आणि तुम्हाला समजा एखादी अमाऊंट द्यायची आहे समोरच्याला. आता सपोज की 21 रुपये द्यायचे, तर मला मिनिमम कॉईन्स किती लागतील हे रिटर्न करायचं. मग जसं रिझल्ट आलं तसं असं कळलं की ज्यांचे ऑल टेस्ट केसेस पास झालेत ना, तेच पुढच्या राऊंडला गेले. मग रेझ्यूम बघत होते, रेझ्यूमवरचे काही क्वेश्चन्स विचारले, जे मी लँग्वेजेस टाकले होते ना, जावा वगैरे, आणि थोडंसं HTML CSS ते पण टाकलेलं. ते बोलले कलेक्शन माहिती आहे का? मग मी कलेक्शनचं सांगितलं थोडंफार. ते बोलले ठीक आहे, मला हेरार्की ड्रॉ करून दाखव. मग मी हेरार्की ड्रॉ केली, त्याला 5 मिनिटं वगैरे गेले, पण कम्प्लीट केली. जेव्हा कंपनीत आपण एंटर करतो, 2 महिन्याची ट्रेनिंग होते ना, त्यानंतर परत ते प्रोजेक्ट देतात आपल्याला. एक प्रोजेक्ट तो नीट झाला, त्याच्यावर ना आपली सॅलरी ठरणार, पॅकेज ठरणार, आणि त्यात तेव्हा कळणार तुम्ही कंपनीत येणार की नाही. तुझं काय सजेशन आहे, म्हणजे फ्रेशर्स आता जे कोणत्याही कंपनीला प्रिपेअर करत असतील तर तुझा काय सल्ला आहे त्यांना की ते कशा पद्धतीने प्रिपेअर करायला पाहिजे? नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं कोर्ट वेब पॉडकास्ट सिरीजमध्ये. आज आपण एका अशा कंपनीबद्दल बघणार आहोत की जी कॅम्पसला, बऱ्याच कॉलेजेसमध्ये कॅम्पसला जाते. लास्ट इयर म्हणजे जे फ्रेशर्स आहेत त्यांना ती ड्राईव्ह थ्रू घेते, बट त्यांचा पूल कॅम्पस असतो. म्हणजे काय, जसं एक्झाम्पल सांगायला गेलं की आता लास्ट इयरला ती JSPM कॉलेजला आली होती, तर JSPMचे जे काही इतर कॉलेजेस आहेत, जसं की तातवड्याचं JSPM वगैरे, ह्या सगळ्या कॉलेजेसला एकत्रपणे पूल कॅम्पसमध्ये होता आणि त्याच्यातून काही लोक सिलेक्ट केले गेले. त्या कंपनीचं नाव आहे फिंजली. तर फिंजलीबद्दल सांगायला एक अशी गोष्ट आहे की त्यांचं जे आपले स्टुडंट त्याच्यामध्ये काम करत आहेत, तर टेक्नॉलॉजी स्टॅक त्यांचा चांगला आहे, त्यांना काम करायला छान मिळत आहे, म्हणजे फ्रंट एंड झालं, बॅक एंड झालं. सो आज आपण याच कंपनीबद्दलचा इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स ऐकून घेणार आहोत आणि आज आपल्यासोबत हेच सांगायला आहेत सुष्मिता. हॅलो सुष्मिता. हॅलो सर. सो मी फिंजली कंपनीत प्लेस झाले. मी 2024 पास आउट आहे आणि TSSM कॉलेजमधनं आहे, JSPM नारेचा छोटा भाऊ. तर आम्हाला कंपनी लास्ट इयर जूनमध्ये आली होती, म्हणजे रजिस्ट्रेशन वगैरे जूनमध्ये झालं होतं. आणि रजिस्ट्रेशनच्या वेळेसच JD येतो आपल्याला, जॉब डिस्क्रिप्शन, आणि त्याच्यामध्ये म्हणजे ते जेव्हा मी ओपन केलं त्याच्यामध्ये सगळं जावा जावा जावा. आणि रिसेंटली मी तुमची बॅच जॉईन केली होती, तेव्हा रिसेंटली पण नाही, जानेवारीमध्ये बॅच स्टार्ट झाली ना. सो जूनपर्यंत बरंच झालं होतं जावा शिकून. म्हणजे जूनला कॅम्पसमध्ये आली होती? हां, रजिस्ट्रेशन आणि ॲप्टिट्यूड टेस्ट जूनमध्ये झाली होती. तर तोपर्यंत आता मी इथे क्लास लावल्यावरच मला असं कोडिंगमध्ये जास्त इंटरेस्ट आला. त्याच्या आधी मला नव्हता खरं तर. सेकंड इयरपर्यंत तर काहीच नव्हतं. मी 3rd इयरला लावला होता. आणि ते लावल्यावर म्हणजे JD वाचल्यानंतर मला असं वाटलं की बाबा हां, मी क्रॅक करेल, एवढं मी शिकली आता सरांकडे तर मी करेल. मग तेव्हा मी ते सिरियसली घेतलं आणि तो माझा पहिला इंटरव्ह्यू होता. मी ह्याच्या आधी कुठलीच कंपनी दिली नव्हती. आणि मग ते वाचल्यानंतर ॲप्टीचं डेट वगैरे आली, तो कॉलेजमध्येच होता, ऑनलाईन होता. सो त्यामध्ये पण ॲप्टीचे क्वेश्चन्स होते आणि कोडिंगचे 2 क्वेश्चन्स होते. मग ते झालं, ऑनलाईन होतं म्हणून. आणि त्याचा रिझल्ट आम्हाला आलाच नाही बरेच दिवस. मग मी कॉलेजमध्ये पण चौकशी वगैरे केली, आलाय का. खूप महिने झाले पण नाही आलं. पण TPO वगैरे पण चेंज झाला, पण नोव्हेंबरमध्ये लिस्ट आली. म्हणजे ऑलमोस्ट 4-5 महिन्यानंतर? जून ते डायरेक्ट नोव्हेंबरमध्ये. आणि ते पण ड्राईव्हचं 2 दिवस आधी सांगितलं गेलं होतं की हे लोक आहेत, एक्सेल शीट आली ती, हे लोक आहेत सिलेक्ट झाले, त्यांचा तिथे ड्राईव्ह असेल वाघोलीच्या कॅम्पसला. मग त्याच्यामध्ये माझं नाव होतं आणि एकदम खुश. मग आता इंटरव्ह्यू आहे वगैरे वगैरे. परत आम्हाला असं होतं की तिथे कोडिंग राऊंड होणार आहे असं सांगितलं होतं. म्हणजे आम्हाला वाटलं की ॲप्टी आणि कोडिंग तेच असेल परत जे ऑनलाईन झाले.
मग आम्ही जाताना कॉलेजने बस वगैरे गेली जाताना परत मी तेच ॲप्टीचे क्वेश्चन वाचत होते. मला वाटलं सेम होणार आहे की काय. मग सगळे JSPMचे होते, मी एकटीच TSSMचे होते तेव्हा बसमध्ये. आम्ही सगळे तेच वाचत होतो. क्लासमध्ये तर फ्रेंड्सच आहेत सगळे, मग सोबत होतो ते वाचत होतो. त्याच्यानंतर तिकडे गेलं सगळं वेगळंच. त्यांनी सांगितलं कंपनीचा पहिले इंट्रो वगैरे झाला असा, ते देतात ना टॉक वगैरे, ते झालं. त्यानंतर त्यांनी सांगितलं की पहिले कोडिंग राऊंड असेल, मग 2 टेक्निकल राऊंड असतील आणि त्यानंतर HR राऊंड असेल. मग त्यांनी 2 असे सेपरेशन केले की डेव्हलपरसाठी इंटरव्ह्यू द्यायचा असेल तर इकडे बसा आणि QA साठी द्यायचा असेल तर त्यांनी 2 राऊंड म्हणजे हे पण ऑफर केले ते रोल. तर त्यांनी आधीच सांगितलेलं जर तुम्हाला तेवढं म्हणजे कॉन्फिडंट नसेल स्वतःवर तर तुम्ही QA साईडला जाऊ शकता आत्ताच, म्हणजे तुम्ही कोडिंगची टेस्ट यायची पण गरज नाही. तेव्हा मी म्हणलं नाही QAला तर जायचंच नाही आहे, करू अटेम्प्ट कोडिंग आपण येतंय. मग मी 2 दिवस आधी आलं तर मग मी आदल्या रात्री थोडंसं केलं तर आणि क्लासचीच नोटबुक घेऊन गेलते तिथे पण गेल्यापासून वाचत होते. म्हणजे लक्षात होतं तसं क्लासमध्ये गेल्यापासून, पण तिथे रिवाईज करायला लागतं आणि ते रिअल टाईम एक्झाम्पल पण असे डोक्यात तिथे सांगायला. मग पटपट ते वाचलं आणि त्यानंतर मग त्यांनी फर्स्ट राऊंड वगैरे चालू केलं. ते टॉक झाल्यानंतर मग त्यांनी आम्हाला लॅबमध्ये असं डिवाइड केलं. प्रत्येक ब्लॉकमध्ये काही काही स्टुडंट्सला पाठवलं होतं आणि प्रत्येक ब्लॉकमध्ये एक सुपरवायझर असतो जो आम्हाला बघेल. आणि मग क्रेडेन्शियल्स वगैरे आले, लॉग इन वगैरे केलं. एक थर्ड पार्टी ॲपवरती ॲप्टिट्यूड टेस्ट आणि कोडिंगची टेस्ट असते. मग ॲप्टिट्यूड तर सोपी होती, ते कोडिंगचे क्वेश्चन्स होते आणि बाकीचे पण होते थोडे MySQL वगैरे. आणि कोडिंगचे 2 मध्ये मग कसे होते क्वेश्चन काहीतरी म्हणजे लँग्वेज रिलेटेड टेक्निकल काही काही असे पण होते की कोड दिलाय छोटासा मग आउटपुट काय येईल. अच्छा, म्हणजे कोड स्निपेट्स आणि ऑप्शन्स असं. तर आता मला एवढं रिकॉल होत नाही म्हणून मी बघून सांगते थोडे क्वेश्चन. चालेल, नाही उलट म्हणजे ते सिक्वेन्स बरा राहील, म्हणजे त्यांना हेल्प होईल कोणी फिजिकलची टेस्ट. यस यस, नक्की नक्की. सो राऊंड 1 कोडिंगचा होता, त्याच्यामध्ये 2 कोड होते. एक होता प्राईम चेकर, तर तो असा होता की एक 3 डिजिट नंबर दिला आपल्याला, समजा 2 3 5 आहे तर त्याचे सगळे परमिटेशन कॉम्बिनेशन्स करायचे आणि अशाने किती प्राईम नंबर्स बनतील याचा काउंट रिटर्न करायचा. तो एक होता. आणि लँग्वेज काही असं नव्हतं ना, कशातही करू शकत होते आपल्याला आवड. मी जावाच वापरलेली. त्यानंतर कॉइन डिटरमायनर म्हणून होता. त्याच्यामध्ये असं होतं की आपल्याला कॉइन दिले गेलेत, 1 रुपयाचा, 2 रुपयाचा आणि 5 रुपयाचा, हे 3 ऑप्शन आहेत. आणि तुम्हाला समजा एखादी अमाऊंट द्यायची आहे समोरच्याला. आता सपोज की 21 रुपये द्यायचे, तर मला मिनिमम कॉइन्स किती लागतील हे रिटर्न करायचं होतं. मग आता मी 21 द्यायचे म्हणल्यावर मला मिनिमम कॉइन यूज करायचे तर मी 5च्या जास्त यूज करेल आणि वरती 1, म्हणजे 5 कॉइन्स लागतील मला. हे फिजिबल सोल्युशन काढायचं होतं ह्याच्यामधनं, एवढे जर ऑप्शन दिले गेले. बेस्ट कॉम्बिनेशन तिथे आलं पाहिजे. हां, तो एक कोड होता. त्यानंतर ते झालं आणि त्यांचं असं होतं की सगळ्या टेस्ट विथ ऑल टेस्ट केसेस पास झालं पाहिजे तरच नेक्स्ट राऊंडला होतं. अच्छा, म्हणजे सबमिट आपण कोड करत होतो का तिथे प्लॅटफॉर्म वरती आणि लगेच आपल्याला टेस्ट केसेस वगैरे कळत होत्या? दिसत होत्या पास झालेत की नाही. हिडन टेस्ट केसेस पण कळतं, म्हणजे ते पण फेल झाले ना की परत कोड चेंज करू शकता तुम्ही. मग लास्टला पूर्ण सबमिट केल्यावर तर सबमिट व्हायचं. मग तसं माझं 3 कोड्सचं झालं ते. आणि त्यानंतर मग झालं तो तिथनं तर बाहेर आलो. किती वेळाचं होतं मग ते टोटल? असं वेळ किती दिलेला? 1 तास. 1 तासामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये ॲप्टीचे काही क्वेश्चन्स होते आणि कोड 3 कोड होते. ओके, 2 का 3 मला आता 2च आठवतंय. ठीक आहे ठीक आहे, काय हरकत नाही. हां, त्यानंतर 1 तासाने वगैरे रिझल्ट येईल असं ते बोलले होते. मग बाहेर आल्यावर आम्ही एकमेकांना विचारलं ना असं टेस्ट केसेस पास झाले का वगैरे वगैरे. मग काहींचे झाले नव्हते. मग जसं रिझल्ट आलं तसं असं कळलं की ज्यांचे ऑल टेस्ट केसेस पास झालेत ना तेच पुढच्या राऊंडला गेलेत फक्त. पण असे भरपूर जण होते ज्यांचं झालंय म्हणून. तर मग टेक्निकल 1ला त्यांनी सांगितलं की एवढे एवढे स्टुडंट आहेत आणि बाकीच्यांना पाठवून दिलं. मग टेक्निकल 1ला झालं होतं माझं. मग ते बोलले की जेव्हा जेव्हा नाव घेण्यात येईल तेव्हा तुम्ही जायचं त्या ब्लॉकमध्ये. त्यांची प्रोसिजर अशी होती की यायचे, 4 नावं घ्यायचे आणि बोलायचे की तुमचं नाही झालं तुम्ही जाऊ शकता असं. परत दुसरं जण यायचं, 4 नावं घ्यायचे. मग आम्हाला वाटायचं आम्हाला पण आता हे बोलतील, ते म्हणायचे नाही आता पेन घेऊन चला तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचं. मग ते कळायचं नाही असं नक्की वरती बोलणार आहेत की जायला सांगणार आहेत ती, असं प्रेशर होतं तेव्हा पण. मग टेक्निकल 1ला मी गेले, त्याच्यामध्ये गेल्या पहिले ते कोड देतात आणि मला सोपा कोड आला नेमका तेव्हा. पॅनल एकच सिंगल होतं? 1 नाही, बरेच पॅनल्स होते. हां, मला एका सरांकडे आलता. तर त्यांनी स्ट्रिंग रिव्हर्सचा कोड दिला. अच्छा, आधीच सांगितलं इनबिल्ट फंक्शन वगैरे काय यूज करायचं नाही, काय नाही, आणि एकदम प्युअर कोड लिहायचा लूप्स वगैरे यूज करून, तुम्हाला काय करायचं तसं. मग मी फॉर लूप यूज करून केला. मग ते बोलले, म्हणजे लिहितानाच त्यांना कळलं की बाबा हिला येतंय. मग एंडपर्यंत आलेच होते. त्यांनी थांबवलं मला. मग बोलले एक्सप्लेन कर. मग मी तेच आपलं ट्राय रन केलं, प्रत्येक इटरेशन वगैरे त्यांना लिहून दाखवली. मग रिव्हर्स कसं झालं ते लास्टला आउटपुट आणून दाखवलं. ते बोलले, म्हणजे त्यांना आवडलं ते ट्राय रन वगैरे प्रत्येक स्टेप मी अशी दाखवली.
त्यानंतर हां मग रेझ्यूम बघत होते. रेझ्यूमवरचे काही क्वेश्चन्स विचारले, जे मी लँग्वेजेस टाकले होते ना, जावा वगैरे, आणि थोडंसं HTML CSS ते पण टाकलेलं. त्यानंतर मग प्रोजेक्ट्स होते. मग प्रोजेक्ट्सवरती ते गेले तेव्हा मी वेब ब्राउझर टाकलेलं आणि रॅन्डम आर्ट जनरेटर, तो मल्टी थ्रेडिंगचा प्रोजेक्ट होता. आणि सुपर एक्सचा तिकीट एक्सप्रेस म्हणून आम्ही केला होता तो. आणि एक टीम प्रोजेक्ट होता कॉलेजचा, फूड गिव्ह अवे म्हणून. म्हणजे तू 4 प्रोजेक्ट ऍड केले होते रेझ्यूममध्ये. ओके, टाकले होते. तर त्यांनी मग एक प्रोजेक्ट वाईज गेले ते. पहिले वेब ब्राउझर मी 2 लाईन्स वगैरे टाकलेले प्रत्येक प्रोजेक्टचं एक्सप्लेनेशन. तर त्यांनी ते वाचून मग विचारलं की ठीक आहे, हा प्रोजेक्ट एक्सप्लेन कर असं बोलले. मग मी सांगितलं की वेब ब्राउझर असा होता, आम्ही हे यूज केलंय त्याच्यामध्ये. मग ते बोलले कसं, म्हणजे आयडिया काय आली कुठून. तर मी सांगितलं म्हणजे त्याबद्दल पण. आणि त्यांनी विचारलं की कन्सेप्ट काय यूज केले होते तू ह्याच्यामध्ये. मग तेच UPS कन्सेप्ट वगैरे सांगितलं त्यांनी. आम्ही वेब व्ह्यू वगैरे यूज केलता हे सांगितलं. त्यानंतर मग ते नेक्स्ट प्रोजेक्टला गेले आर्ट जनरेटरमध्ये. मग सांगितलं मी हा मल्टी थ्रेडिंग बेस्ड प्रोजेक्ट आहे. मग त्यांनी विचारलं काय, म्हणजे कसं इम्प्लिमेंट केलं मल्टी थ्रेडिंग ह्याच्यामध्ये तू, नक्की आर्ट म्हणजे काय जनरेट होतं याच्यात. मी सांगितलं एक थ्रेड पूल होता आणि त्यामध्ये प्रत्येक थ्रेड एक शेप जनरेट करते. मग ते शेपच्या मिक्सरनी आर्ट असं दिसते. मग त्यासाठी त्याला असं नाव दिलेलं आहे. मग ते पण त्यांना आवडलं. परत त्यांनी हे मल्टी थ्रेडिंगचं होतं म्हणून हे विचारलं मल्टी थ्रेडिंगची लाईफ सायकल काय. थ्रेड लाईफ सायकल. थ्रेड लाईफ सायकल, सॉरी. मग ते सांगितलं. त्यानंतर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल बद्दल विचारलं. ते मॉडेल्स विचारले. ते थोडं माहिती होतं, सांगितलं मी. जनरल होतं म्हणजे तो क्वेश्चन. त्यानंतर थर्ड प्रोजेक्ट टाकलेला फूड गिव्ह अवेचा. तो माझा टीम प्रोजेक्ट होता. त्यामध्ये मी UIचं काम केलं होतं कॉलेजमध्ये जेव्हा होते. HTML CSS जावास्क्रिप्टच होतं तेव्हा शिकलेलं. मग तेव्हा ते केलं. तर मग त्याबद्दल पण त्यांनी छोटे छोटे टॅग्सबद्दल क्वेश्चन विचारले मला. HTMLचे टॅग्स, CSS सिलेक्टर्स वगैरे आपण वापरतो ना CSS मध्ये, ते विचारलेलं. मग त्याचं एक्झाम्पल विचारलं. आणि डेटाबेस कनेक्शन, त्या प्रोजेक्टसाठी आम्ही डेटाबेस कनेक्शनला फायरबेस वापरलं होतं. त्यांनी विचारलं डेटाबेसमध्ये म्हणजे कसं स्टोअर केलं तुम्ही हे डेटा, कसा स्टोअर केला, वगैरे. फेच कसं केला. मग आम्ही सांगितलं की फायरबेस यूज केलं तर ऑथेंटिकेशनसाठी पण तिथलंच वापरलेलं ते ऑथेंटिकेशन असतं ते. मग ते थर्ड पार्टी होतं म्हणून त्यांनी ते जास्त नाही विचारलं मला. थोडं कसं केलं काय वगैरे, ते कनेक्शन वगैरे कसं देतो ती प्रोसिजर विचारली. मग ते सांगितलं. मग HTML CSSचे बेसिक क्वेश्चन्स. मग परत होता तिकीट एक्सप्रेस, जो सुपर एक्सचा प्रोजेक्ट होता माझा. त्यामध्ये सीट बुकिंग असतं ना थिएटरमध्ये, आपण तिकीट बुक करायला तसं केलं. तर सीट बुकिंगसाठी तुम्ही लॉजिक काय वापरलं असं त्यांनी विचारलं. आणि नेमकं इथे आम्हाला कमी दिवस होते तेव्हा आम्ही म्हणून ते मॅन्युअल ठेवली होती प्रोसेस. ठीक आहे, की किती सीट्स पाहिजे, तर आम्ही तिथं 3 टाकायचं. मग कुठल्या साईडला ABCD रो वगैरे सिलेक्ट करायचं, ते आम्ही असं मॅन्युअल केलं सध्या प्रोजेक्टमध्ये. पण त्यांनी मला विचारलं, समजा तर तुला बुक माय शो सारखं दिलं तर त्यासाठी लॉजिक काय असेल. म्हटलं सर आम्ही ते करणार होतो पण टाईममुळे नाही केलं, पण तिथे मी ॲरे लिस्ट वगैरे यूज केली असते. त्यांना मी सांगितलं. ते ओके बोलले. त्यानंतर प्रोजेक्ट्सवरचं झाल्यावर ते बेसिक क्वेश्चन्स चालू केले त्यांनी, प्युअर म्हणजे जावामध्ये असं. मग जावाबद्दल मला विचारलं स्टॅटिक आणि इन्स्टन्समध्ये डिफरन्स आहे. मग त्याला कॉल करण्यासाठी काय काय वेगळं काय वापरतात, स्टॅटिक का यूज करतात कीवर्ड, त्याचा फायदा काय आहे. मग UPSचे कन्सेप्ट कुठले कुठले आहेत, UPSमध्ये काय काय येतं, ते प्रत्येक ह्याचं ते असं रिअल टाईम एक्झाम्पल विचारत होते. आणि ती खूप हेल्प झाली मला क्लासमधनं. ते रिकॉल पण मी जस्ट इंटरव्ह्यूच्या आधी केलं होतं ना, मग ते सांगता आलं बरोबर. आणि हे विचारलं व्हॉट इज ॲब्स्ट्रॅक्शन. आणि आपण इनहेरिटन्स जेव्हा मी सांगितलं ना तेव्हा त्यांनी विचारलं ओव्हरलोडिंग आणि ओव्हररायडिंग काय यूज केलं जातं. आणि ते दोन्ही कोड मला लिहायला लावले त्यांनी परत पेपर. मग मी हेच एक्झाम्पल्स घेतले क्लासमधले परत ते लिहिले. आणि ओव्हररायडिंगचं पण परत ते करिअरचं आपल्या पॅरेंट्सने एक ठरवलं, मग आपल्याला सहमत नाही आहे तर मी वेगळी ती इनहेरिट केली. ते पण त्यांना आवडलं, म्हणजे युनिक आहे असं ते सांगितलं. परत रिअल टाईम एक्झाम्पल्स पण विचारले परत. म्हणजे कोड लिहून झाल्यानंतर त्याचं एक्सप्लेनेशन व्हायचं, मग रिअल टाईम एक्झाम्पल एक्स्ट्रा विचारायचं, जे तू लिहिलंय ते सोडून अजून सांग असं. त्यानंतर इनहेरिटन्सचे टाईप्स, रिअल टाईम एक्झाम्पल. मग एक्सेप्शन हँडलिंग विचारलेलं, एक्सेप्शन्स काय असतात, मग कंपाईल टाईम एक्सेप्शन काय आणि रन टाईम एक्सेप्शन काय. तर हे दोन्ही डिफरंट काय आहेत, कधी ऑकर होतात. बरोबर. मग ते माझ्या एक्सप्लेनेशनमधनंच भेटलं. मग ते त्याच्यावरूनच परत क्वेश्चन करत होते ना मला असं. त्यानंतर एक्सेप्शन आणि एररमध्ये फरक काय ते. परत हे फायनली ब्लॉकचं एक्झिक्युशन कधी होतं, मग ते सिनेरिओ सांगायचं होतं कधी होतं कधी नाही होत. मी म्हणलं ऑलवेज होतंच, म्हणजे त्याला हे नाही.
त्यानंतर एक्सेप्शन येऊ न येऊ ते फायनली मध्ये होणारच जाणारच होतं. हां, त्यानंतर होतं MySQL. हां, MySQLमध्ये मला बेसिक क्वेश्चन विचारले, DDL क्वेरीज आणि DML क्वेरीज, म्हणजे त्या कॅटेगरीमध्ये कुठले कुठले कुठल्या येतात ते. गोष्टी येतात. त्यानंतर हां, एक हे दिलं की सेकंड लार्जेस्ट सॅलरी तुला फाईंड करायची, तू क्वेरी लिहून दाखव. हा कॉमन क्वेश्चन आहे, म्हणजे हां, खूपशा खूप इंटरव्ह्यू common मध्ये होतं. तर इव्हन मला विचारलं तिथं मी जातं. MySQLचं काही केलं नव्हतं, म्हणून मला आठवतच नव्हतं की कुठला क्लॉज यूज करतो. हो का? मी बराच वेळ घेतला, विचार केला, मग मी लाईक क्लॉज यूज करून मग त्यांना Okay. लिहून दाखवलं की, आणि तो असा निघाला बरोबर त्या टायमिंगला. मग मी अशी जरा हे झालं. नंतर ते बोलले बरोबर आहे, बोलले. मी विचारलं त्यांना आहे की नाही. तेव्हा एवढी नर्वसनेस असते ना की बरोबर. नाही कळत की आपण. त्यावेळेस सुचतही नाही. हां, त्यानंतर स्टॅक आणि क्यूचं वर्किंग विचारलं, कसं Okay. वर्क करतं, त्याचे रिअल टाईम एक्झाम्पल्स विचारले. मला क्यूचं सांगता आलं लगेच, असं जनरल जे आपले असतात ते. आणि स्टॅकचं विचारल्यावर मी थांबले 2 मिनटं. म्हणजे एक Stack- माहिती होतं ते नेहमीचं सांगितलं. आता CD, स्टॅक ऑफ CDs वगैरे ते असं नॉर्मल झालं. ते बोलले नाही, बरोबर. रिअल टाईम Real सांगा, time. असं एकदम यूज होतं जिथे कुठे. मग त्याला तर मी इतका वेळ घेतला, त्यांनी मला पाणी बी नाही ऑफर केलं, पाणी पी, घाबरू नको असं. मग परत थांबले आणि मग इकडे तिकडे बघून मला आठवलं की वर्ड जेव्हा आपण एडिट करतो, वर्ड डॉक्युमेंट, Yes. त्याच्यामध्ये अंडू रिडूचं Undo आणि ऑपरेशन redo असतं. हे ऍक्च्युली स्टॅक स्टॅकचं. वापरतात. मग Good, ते एक good. सांगितलं. मग त्यांना आवडलं, म्हणजे बराच वेळ पण घेतला, पण तिला आठवलं काहीतरी असं त्यांचं होतं. हां. ते झालं. त्यानंतर हा राऊंड माझा 1 तास चालला. एक हा तास first- भरपूर क्वेश्चन विचारलेत हो. एका तासामध्ये. त्यांनी आणि प्रोजेक्टमध्येच मला एवढं हे केलं बरोबर त्यांना. 4ही प्रोजेक्ट एक्सप्लेन करायला लावलेत ना हां, आणि almost. एक्सप्लेन करताना जास्त वेळ घेतला होता मी. मग त्यावरनं त्यांनी मला परत क्वेश्चन्स वगैरे केले. मग खूप वेळ गेला तसा, 1 तास वगैरे गेला. मग त्यांनी विचारलं काही क्वेश्चन्स वगैरे आहेत का तुम्हाला. मग मी कंपनीबद्दल विचारलं, नक्की म्हणजे बँकिंग सेक्टरला, आता ही प्रोडक्ट कंपनी आहे जशी की Yes. फिन्सली, तर बँक्ससाठी प्रोव्हाइड करते त्यांचे प्रोडक्ट्स. सर्व्हिसेस काही हां. त्यांचे म्हणजे प्रोडक्ट रिलेटेड. हां, बर तुम्ही म्हणलं नक्की काय करते, म्हणजे प्रोडक्ट आहे म्हणल्यावर मग बँक काय घेतं यांच्याकडनं. बरोबर. मग त्यांनी थोडंसं एक्सप्लेन केलं की आपले काही पेमेंट्स वगैरे आहेत, ते आपण बँक्सला यूज करायला देतो, जसं की RTP वगैरे असे वेगवेगळे Okay. पेमेंट्स आहेत. इथे कसं इंडियामध्ये आपण UPI वगैरे यूज करतो, बरोबर. तिथे ते आत्ता होतंय. आपल्याकडे खूप आधीपासून चालू आहे. बरोबर. सो तिथे ते आत्ता डिस्कवर करतात हे सगळे टेक्नॉलॉजीज. मग ते त्याच्यावरती काम करते ही कंपनी. मग तेव्हा मला थोडेसे इन्साइट्स भेटले या कंपनीचे. मग ते झाल्यानंतर पाठवून दिलं टेक्निकल 1वरनं. मग खाली आल्यानंतर बराच वेळ झाला, खूप वेळानंतर संध्याकाळी काहीतरी 6 वाजता माझं टेक्निकल 2चं हे आलं. ओके. माझे जेवढे फ्रेंड्स होते तेव्हा त्यांचं टेक्निकल 1वरनं आल्यावर झालं नव्हतं, म्हणजे त्यांचा रिझल्ट सांगितलं की अच्छा. नाही झालं म्हणून. हम्म. आणि मीच एकटी राहिले. मग परत एक मुलगी आली, ती म्हणली, मग माझं एका ग्रुपमध्ये नाव घेतलं गेलं. म्हटलं हां, आता तुमचं नाही झालं जावं म्हणेल. मी बॅग बिग भरली, म्हणते पेन घेऊन चला. मग अशी एकटीच होते ना, फ्रेंड्स सगळे थांबणार होते, मग बरोबर. माझ्यासाठी मी एकटे होते, तर मग मी गेले. मला वाटलं, आणि आम्ही कसं करायचो की सेकंड राऊंडला जे कोणी गेले होते ना त्यांना विचारायचं, तुला की काय काय विचारलं, तुला काय question विचारलं. आणि एकाला नेमकं असं केलं होतं की त्याला एक सिनेरिओ दिलता, हां. एक प्रोजेक्टच दिला असेल असं समजा, आणि पूर्ण लिहून काढ बोलले. तू स्टार्टिंगला काय काय रिक्वायरमेंट घेशील, मग काय करशील, बॅकएंडला काय करशील, फ्रंट एंडला काय पूर्ण लिहिशील. प्रोजेक्टचा फ्लो स्ट्रक्चर हां, म्हणजे म्हणजे थोडक्यात. त्याला फुल एक पेज दिला आणि सगळं लिहून काढ असं बोलले होते. हे आम्हाला एका स्टुडंटकडनं कळलेलं. म्हणजे असं होतंय सेकंड राऊंडला. मग आम्ही त्याचं प्रिपेअर करायला लागलो की काय करतात. म्हणजे मी बरोबर. डायरेक्ट ChatGPTला असं टाकलं की असं दिल्यावर काय Structure, सांगायचं बाबा. अच्छा. हां, पण तिथे गेल्यावर असं काहीच नाही झालं माझ्या राऊंडला. मी गेले, त्यांनी मला परत हेच विचारलं जे माझं राऊंड 1मध्ये झालं ना, मोस्टली राऊंड 2मध्ये तेच झालं. फक्त त्यांनी स्टार्टिंग केली कलेक्शनवरनं. ते ओके. बोलले कलेक्शन माहिती आहे का. मग मी कलेक्शनचं सांगितलं थोडंफार. ते बोलले ठीक आहे, मला हेरार्की ड्रॉ करून दाखव. मग मी हेरार्की ड्रॉ केली, त्याला 5 मिनिटं वगैरे गेले, पण कम्प्लीट केले, एक पण तू नाही सोडला कम्प्लीट ते क्लास. हां, सगळे क्लासेस क्लासेस वगैरे वगैरे इंटरफेस बघून वगैरे घेतले. सगळं हो. लिहिलं. वा, आणि असं ब्रॅकेटमध्ये CI पण लिहिलं, कुठला क्या बात आहे इंटरफेस आहे, की कुठला कोण क्लास इंटरफेस आहे, कोण क्लास आहे. क्या बात आहे. ते गुड. पण लिहिलं. मग बऱ्याच वेळाने तरी सगळं ड्रॉ करून असं त्यांना दाखवलं. मग त्यांना आवडलं. मग त्यांना सांगितलं हे इंटरफेस आहे, हे क्लास आहे म्हणून मी असं लिहिलं. ते बोलले ओके ठीक आहे. मग त्यापैकी काही काही क्लासेसबद्दल त्यांनी मला क्वेश्चन विचारले. आता जसं की ॲरे लिस्ट वगैरे टाकलेलं, मग त्यांनी विचारलं ॲरे आहे तर ॲरे लिस्ट का का आला. आला. मग त्याचं रिझन सांगितलं पाहिजे. मग त्यांना ते पण आवडलं आन्सर केल्यानंतर. आणि कलेक्शनमधले परत त्यांनी ॲरे लिस्ट आणि सेट वगैरे होतं ना, मग त्या दोघींमधले असं, आता ते कलेक्शनवरच असं फिरत होतं माझं तो राऊंड. ओके. मग लिस्ट आणि सेटमधला डिफरन्स सांग, मग ॲरे साधा आणि ॲरे लिस्टमधला डिफरन्स सांग, डिफरन्स. असं
ते असे डिफरन्सचे दोन चार क्वेश्चन्स पण हे प्युअर टेक्निकल क्वेश्चन्स आहेत, म्हणजे याच्यासाठी हो. तुम्हाला कोर नॉलेज चांगलं असणे गरजेचं आहे. माझं इंटरव्ह्यूच असं होतं की कोर जावावर, फुल कोर जावावर, म्हणजे डीएससी कडे पण नाही गेले एवढे ते, जेवढं ते कोर जावा विचारत होते. आणि नेमकं तेवढं माझं क्लासमध्ये परफेक्ट झालं होतं, मला खूप ॲडव्हान्टेज भेटला त्याचा. त्यानंतर प्रोजेक्ट्सबद्दल थोडे क्वेश्चन विचारले त्यांनी पण, सेम जे राऊंड 1 मध्ये झाले ते एक्सप्लेनच करायला लावलं मला बेसिकली प्रोजेक्ट. मी परत ते सांगितलं. सेकंड राऊंड एवढं हे नव्हतं, म्हणजे डीप नाही गेला जास्त, पण तरी अर्धा तास वगैरे झालं. त्यांनी कलेक्शनवर जास्त घेतलं माझं, कारण त्यांना तो फीडबॅक मिळतोच ना आधीच्या राऊंडकडनं पुढे जातो. सो त्यांनी मग कलेक्शन हेरार्की आणि त्यातल्या काही क्लासेसबद्दल विचारलं. हां, आणि माय एसक्यूएल क्वेरी परत असंच सेम दिलं होतं काहीतरी सिनेरिओ, आता तो लक्षात नाही आहे, पण त्यात ते पर्सेंटेज यूज करायचं होतं. स्टार्टिंग विथ एस असं माझंच नाव घेतलं त्यांनी, स्टार्टिंग विथ एस मला फाइंड करायचं पूर्ण स्टुडंटच्या लिस्टमधनं. मग मी ते पर्सेंटेजवालं ते लिहून दाखवलं, ते येत होतं, ते बरोबर निघालं. मग ते झालं की इंटरव्ह्यूच संपला, झालं म्हणले ते, ठीक आहे तुम्ही जाऊ शकता म्हणले. आणि इतकं लेट झालं होतं की मी असं त्यांना विचारलं, आणि वाघोलीला गेलं तर त्या दिवशी मी त्यांना विचारलं थांबू की जाऊ, तिथेच सांगतील का बघितलं. बोलले ना येईल तुम्हाला रिझल्ट, आता थांबा बोलले. मग मी खाली गेले, तिथे ते HR हेड म्हणून आहेत भरत सर, तर ते होते. त्यांना मी सांगितलं की खूप लेट झालं, म्हणजे तुम्ही बघा जर माझा HR राऊंड लवकर होत असेल तर थोडा. मग त्यांनी विचारलं कुठे वगैरे राहते वगैरे, मी सांगितलं लांब आहे सर, मी सकाळी लवकर आली. मग ते बोलले ठीक आहे लवकर शेड्यूल करतो तुमचं म्हणून. मला लगेच असं 5 मिनिटात पाठवलं HR राऊंडला, म्हणजे तो रिझल्ट पण घेतला सेकंड राऊंडचा आणि लगेच पाठवून दिलं. मग HR राऊंडला काही नाही, बेसिक क्वेश्चन होते. पहिलं त्यांनी विचारलं, आता एवढा तू सकाळपासून बसली आहेस, एवढे इंटरव्ह्यू दिलेत, आता 2 इंटरव्ह्यू झाले एवढ्या वेळाचे, तुला कसं वाटतंय? मग ते एक्सपिरियन्स सांगायला आलं त्यांनी परत पूर्ण दिवसाचा. मग सांगितलं काही नाही, पहिलाच इंटरव्ह्यू आहे माझा, खूप नर्वस होते म्हणजे, पण हे असं आहे की जे मी आत्ताच शिकते आहे आणि मला ज्यात इंटरेस्ट आला आहे रिसेंटलीच, म्हणून मला आवडलं हे द्यायला इंटरव्ह्यू, तर ते आवडलं. परत त्यांनी विचारलं हां नवीन टेक्नॉलॉजीसोबत अपडेटेड कसे राहता तुम्ही, म्हणजे काय काय फॉलो करता, मग ते क्वेश्चन होता. त्यानंतर विचारलं की हां हेच आता नवीन समजा लँग्वेज आली मार्केटमध्ये किंवा त्याचे फीचर्स येतात ना, आता व्हर्जन येतात जावाचे, मग ते तू कसे लर्न करते. मी सांगितलं डॉक्युमेंटेशन वाचते, डॉक्युमेंटेशन काढते ते वाचते, मग त्याच्यामधनं शिकून घेतलं. मग परत त्यांनी विचारलं हीच कंपनी का, फिन्झली, मग त्याचं पण थोडंफार कंपनीबद्दल जे वाचून गेलेलं असतो ते बोलले. सांगितलं की आवडलं मला, म्हणजे JD वाचूनच मी ठरवलं होतं की बाबा ही क्रॅक करायची कंपनी. सो तेव्हापासून मला असं होतं की नाही करून घ्यायचं आहे. मग त्यांनी फॅमिली बॅकग्राऊंडचे थोडे क्वेश्चन्स असतात जनरल, ते विचारलं, बस एवढंच होतं. परत त्यांचं पण होतं की तुला काही क्वेश्चन्स आहेत का, मी परत थोडं कंपनीच्या कल्चर आणि एन्व्हायरमेंटबद्दल विचारलं, HR होती म्हणून. फिन्झलीमध्ये म्हणजे किती लोक आहेत, म्हणजे आता तिथे तुम्ही आता तुझं ऑफिस कुठे आहे एक्झॅक्टली? पुणे ऑफिस बाणेरला. बाणेरला आहे, ओके. मग किती स्टाफ वगैरे केवढा आहे तुमचं तिथे? 180च्या आसपास आहे, 170-180, म्हणजे अर्धे रिमोटली वर्क करतात, अर्धे ऑफिसला. तुम्ही म्हणजे पण पुणेची स्ट्रेंथ ही आहे 180. तुम्ही ऑफिस थ्रूच वर्क करता की वर्क फ्रॉम होम आहे तुम्हाला? नाही आम्हाला ऑफिसला बोलत, अजून फ्रेशर आहेत ना, मग आम्हाला देत नाही वर्क फ्रॉम होम नाही. म्हणजे बघ ना, ओव्हरऑल तुझे 4 राऊंड झाले म्हणजे त्यावेळेस, की तू FT दिला आणि पहिला टेक्निकल, सेकंड टेक्निकल आणि नंतर HR, असे 4 राऊंड झाले. आणि म्हणजे ओव्हरऑल एक्सपिरियन्सवरनं हेच कळतं की कोर नॉलेजच विचारलंय, प्लस प्रोजेक्ट जास्त विचारलेत. कोर जावावरच बेस्ड होता अख्खा इंटरव्ह्यू माझा. गुड. की काय वाटतंय मग तुला, आम्हाला तो प्रश्न विचारायचाच, की काय वाटतं की की फॅक्टर काय असेल मग क्रॅक करण्यामागे, म्हणजे आपण बोलतो ना समराईज केला इंटरव्ह्यू, तर काय तुला वाटतं की असं कुठले पॉईंट असेल की जे तू सिलेक्ट झाली असेल या कंपनीमध्ये, त्यांना काय असं कॅच झालं असेल तुझ्या गोष्टींमध्ये की अरे नाही ह्या व्यक्तीला आपण घेऊ शकतो? हेच म्हणजे मी त्यांच्या प्रत्येक क्वेश्चनला असं आन्सर केलं की जे आपण डीपमध्ये शिकतो ना क्लासमध्ये. आता काही विचारलं चला JVM कडे, काही विचारलं JVM पर्यंत जाऊन सांगायचं प्रत्येक गोष्ट. मग ते सर पण असे होते की त्यांना माहित होतं हे सगळं JVMचं. मग जेव्हा पण मी त्यातले शब्द असे वापरायचे ना, त्यांचं असं व्हायचं हां हिलाही माहिती आहे, मग तिथून परत ते पुढे विचारायचे असं. मग त्यांना ते आवडलं की हिला सगळं डीपमध्ये माहिती आहे, जरी पुढे जाऊन काही चेंज झालं तर हिला ते करता येऊ शकतं. सो इंटरनल गोष्टी माहिती पाहिजे एकदम कोरपासनं. कोर जावावरच जास्त फोकस केलं त्यांनी माझं, मग मला तेवढं कळलं की ते लागतंय म्हणजे या कंपनीत, ते याच्यावर फोकस करून घेत आहेत. तुम्हाला काय रोल दिलाय आता, कसं की काय अजून काही सांगितलं नाही? त्यांनी फुल स्टॅक डेव्हलपरच सांगितलं होतं, पण आता डेव्हलपमेंटवरच चाललंय माझं. मला 2 दिवसापूर्वी जे युनिट टेस्ट लिहायला लावले होते, आता अजून ट्रेनिंग जस्ट संपले, 2 महिने झाले.
आता 4 महिने झाले म्हणजे तसं ऑफिसमध्ये जॉईन करून. बरोबर. 2 महिने पहिले ट्रेनिंग होती, त्याच्यामध्ये ते सगळं ऑनलाईन ट्रेनिंग असते तशी झाली. त्यानंतर आम्हाला मग टीम्स वगैरे सांगितले. त्यांनी सांगितलं जे आधीचा जो त्यांचा कोड आहे ना आत्तापर्यंत लिहिलेला, त्याच्यावरची काही टेस्टिंग बाकी आहे, म्हणजे जे युनिट टेस्ट जे आपण कोडिंगमध्ये लिहितो ना ते त्यांनी म्हणजे आम्हाला जी फ्रेशर्सची बॅच जी पेमेंट स्टीममध्ये टाकली आहे ना त्यांना सध्या जे युनिट टेस्टच काम दिलं आणि काहींना वर्कफ्लो डिझाईन करायचं काम दिलं. मग ते पण 3 मध्ये त्यांनी डिवाइड केलेत. असे त्यांचे वेगवेगळे पेमेंट आहेत, RTP, फेडनाव, फेडवायर म्हणून. मग मला प्रश्न असा पडला की आता तू जे युनिट टेस्ट जर लिहित असशील तर तू म्हणजे प्रिव्हियस कोड आहे जो ऑलरेडी कोणीतरी लिहिलेला आहे कंपनीमध्ये, मग त्याचा फ्लो वगैरे तुम्हाला केटी त्याचं नॉलेज ट्रान्सफर केलं गेलं होतं की कसं? ते म्हणजे त्या कोडचं तर केटी नव्हतं दिलं त्यांनी आम्हाला. UI जे आहे ना, UI वर कसं ते यूज कसं करायचं ते बँकओएस ॲप त्यांनी ते सांगितलं होतं. सगळे केटी म्हणजे UI वरचेच आहेत, पण आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की कोड फ्लोचं थोडंसं सांगा, कारण आम्हाला ते अनालाइज करून लिहायचं ना टेस्ट. पहिल्यांदा तेच असतं की एकदम डिटेलमध्ये कळलं तर इंटरेस्ट पण येतो आणि आपण चांगल्या लेवलला टेस्ट केस लिहू शकतो म्हणजे आपण. पहिल्यांदा त्यांनी असे 3 टेस्ट दिलते एकेकाला, 3 क्लासेस दिलते. हे 3 क्लासेसवर तू टेस्टिंग करणार आहे, या 3 क्लासेसवर तू, असं. मग स्टार्टिंगला जेव्हा 3 दिलते तेव्हा मला माहित नव्हतं काहीच कोड फ्लो, पण तेव्हा स्वतःहून करायला लागलं त्या 3वर. त्यानंतर आम्ही बोललो सर हे जरा असं म्हणजे माहित नाही, म्हणजे काही काही गोष्टी राहून जातील उगाच टेस्टिंगमध्ये, त्यापेक्षा तुम्ही आम्हाला केटी द्या आधी, म्हणजे आम्हाला कळेल की कुठे कुठे नक्की काय काय कनेक्टेड आहे याला, मग ते सगळे टेस्टिंगमध्ये इन्क्लूड करता येईल. त्यांनी आता कालपासून आम्हाला चालू केलं आहे ते. ओके, गुड. तुझं काय सजेशन आहे म्हणजे फ्रेशर्स आता जे कोणत्याही कंपनीला प्रिपेअर करत असतील तर तुझा काय सल्ला आहे त्यांना की ते कशा पद्धतीने प्रिपेअर करायला पाहिजे? आता तू एक इंटरव्ह्यू क्रॅक केलाय, तू कामही करते, आपण काम करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की अरे हां मी हे कॉलेज लेवलला अजून करायला पाहिजे, या गोष्टी म्हणजे मला अजून बेनिफिट होऊ शकतो इकडे. तसं तुझा पर्स्पेक्टिव्ह काय, तू फ्रेशरला काय सजेस्ट करू शकते? असं मी हेच सांगेल, म्हणजे आता आपण ऐकतो बरेच जण की युट्यूबवरनं लँग्वेज शिकलो, TCSला प्लेस झालो वगैरे, असे खूप जण आहेत माझ्या भावाचे मित्र वगैरे, पण असं नाही, तिथं गेल्यावर कळतं की आपल्याला किती घासावी लागते नंतर, नाही का. इंटरनल गोष्टी माहीत असल्याशिवाय काहीच नाही. आणि फिन्झलीचं तर असं आहे की त्यांना खूप एक्सपेक्टेशन्स आहेत, फ्रेशरकडनंच एवढे एक्सपेक्टेशन. आम्हालाच त्यांनी एकदम असं इंटरव्ह्यूच्या एंडपर्यंत खूप हे करून टाकलेलं की नाही होणार तुमचं. आणि तिथे गेल्यावर पण त्यांचं परत वेगळा प्रोसिजर आहे की प्लेस झालो आपण इथं, पण त्यांचं जेव्हा कंपनीत आपण एंटर करतो 2 महिन्याची ट्रेनिंग होते ना, त्यानंतर परत ते प्रोजेक्ट देतात आपल्याला. एक प्रोजेक्ट तो नीट झाला त्याच्यावर ना आपली सॅलरी ठरणार, पॅकेज ठरणार, आणि त्यात तेव्हा कळणार तुम्ही कंपनीत येणार आहे की नाही. मग हे पण आमचं झालेलं आहे पहिल्या 2 महिन्यामध्ये. सो फ्रेशर्ससाठी हेच असेल की इंटरनल गोष्टी समजून घ्या आधी, मगच पुढे जा. डायरेक्ट उडी मारण्यात काय अर्थ नाही, म्हणजे पुढे जाऊन ते कळतंच की आपल्याला येणार नाही. हां, शॉर्टकट नाही मारलं पाहिजे. ओके, गुड. त्याची हेल्प होईल म्हणजे पुढे, म्हणजे परत ते स्टार्टिंग पासून करण्यापेक्षा आत्ताच केलेलं चांगलं. आधीच कॉलेज लेवललाच ते चांगलं केलेलं तर पुढे जास्त फायदा राहतो. ओके, तुम्ही सगळ्यांनी इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स ऐकलेला असेलच, तर तुमच्या एक लक्षात आलेलं असेल प्युअर टेक्निकल इंटरव्ह्यू झालेला आहे. कोर सब्जेक्टचं जास्त नॉलेज, म्हणजे की जावा जसं तिने सिलेक्ट केलं होतं आणि जावामध्ये तिला एवढे क्वेश्चन विचारले, जवळपास 1 तास इंटरव्ह्यू घेणे म्हणजे असणे तिथे. इंटरव्ह्यूच्या वेळेस आपल्याला ते सगळ्या कन्सेप्ट आठवणे, ते रिअल टाईम एक्झाम्पल मॅप करणे, हे खरंच खूप अवघड असतं. कारण आणि त्यात पहिलाच इंटरव्ह्यू असल्यानंतर आपल्या डोक्यात एक प्रेशर राहतं की काय विचारणार आहेत, मी कसं आन्सर देणार आहे. प्रिपेअर तर केलंय पण त्यावेळेस ते आठवेल का वगैरे, अशा सगळ्या गोष्टी असतात. बट तुम्ही फार छान पद्धतीने टॅकल केलं आणि आय होप की सगळ्या फ्रेशर्सला म्हणजे जे फिन्झलीसाठी विचार करतायत तर त्यांना ह्या इंटरव्ह्यू एक्सपिरियन्समधनं काही हेल्प होऊ शकते. तुम्ही यांचं म्हणजे LinkedIn ID वगैरे आम्ही शेअर करूच, तर तुम्ही त्यांना कनेक्टेड राहू शकता. सो थँक्यू सो मच तुम्ही वेळ दिल्याबद्दल. थँक्यू सर. यस.